मित्रांनो, आता SDRF पथक म्हटल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण हे हवंच आहे। मात्र इथं काय घडलेलं आहे पहा। उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडून 6 जण बेपत्ता झाले होते। 20 तासांच्या शोधानंतर त्यातील 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत। तर आता दुसरीकडे अहमदनगरमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधण्यासाठी चालवण्यात आलेली बोट बुडवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। उजनी दुर्घटना बोट ताजी असताना अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटली। यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरू आहे। प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी SDRFचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण 6 जण बोटीतून गेले होते। मात्र बोट उलटल्याने 3 जवानांचा मृत्यू झाला तर तिघे बेपत्ता झाले। उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत। तर नक्की काय झालं होतं? सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वन विभागाच्या रोपवाटिके जवळपास प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी पाण्यात 2 तरुण बुडाले होते। त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचे शोध सुरू होता। तरुणाच्या शोधासाठी डोळ्याहून आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक गुरुवारी सकाळी 2 बोटी घेऊन नदीपात्रात उतरले होते। मात्र नदीपात्रात मोठा भवरा व खड्डा असल्याने यात SDRFची एक बोट पलटी होऊन हा संपूर्ण प्रकार घडला होता।